यावर्षी भारताची 16वी व स्वातंत्र्यानंतर 8वी जनगणना कार्यक्रम पूर्णपणे डिजिटल स्वरूपात आजपासून आपण सुरू करत आहोत आणि याद्वारे देशातील लोकसंख्या आर्थिक, सामाजिक व विकसित भारतासाठी ही जनगणना प्रभावित होणार आहे। समाजातल्या सगळ्या घटकांचा सगळ्यांचा विचार करून प्रत्येक माहिती आपल्या घराची वास्तूची डिजिटल माहिती, घरात फरशी कोणती आहे, भिंती कशा आहेत, स्लॅब आहे, ह्या सगळ्या इत्थंभूत माहिती आपण या जनगणनेद्वारे सर्वांना द्यायची आहे। कारण आपण आता माहिती व्यवस्थित दिली तर आपल्याला भविष्यामध्ये सगळ्या अडचणी याच्यामधून सरकारच्याही लक्षात येणार आहेत आणि आपल्याही लक्षात येणार आहे आणि त्यासाठी जनगणना ही फार महत्वाची गोष्ट आहे। तालुक्यातील सर्व नागरिकांना मी आवाहन करतो की प्रत्येकाने जनगणना करून घ्यावी। घरातली लोकसंख्या, घरातले आपण किती लोक आहोत, ही सगळी इत्थंभूत खरी माहिती शासनाला देणं फार गरजेचं आहे आणि मी त्याद्वारे नागरिकांनाही आवाहन करतोय की 1 मे ते 15 मे पर्यंत संकेतस्थळावरून स्वगणना सुविधा सुरू आहे। 1 मे ते 15 मे पर्यंत स्वगणना आपली होणार आहे। तर आज प्रथम दिनी मी माझी स्वतःची जनगणना करून घेतोय। आपणही सर्वांनी जनगणना करून घ्यावी असं आवाहन मी तालुक्यातल्या सर्व जनतेला करतो। आपण जी खरी माहिती आपण द्याल ती भविष्यामध्ये शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना, घरातल्या प्रत्येक नागरिकाला ती माहिती उपयोगाची पडणार आहेत। अनेक योजना सरकारच्या आपल्याकडे सुरू होणार असतील तर त्यांनाही ती माहिती आपली जर व्यवस्थित घरातील माहिती असेल तर निश्चितपणानं सरकारला माहिती होईल आणि याच्यानंतर बऱ्यापैकी कागदपत्राचा त्रास कमी होईल। जनगणना केल्यामुळे बऱ्याच अडचणी आपल्या इथून पुढे दूर होणार आहेत। तसेच आपल्या घरी दिनांक 16 मे नंतर येणाऱ्या प्रगणनांना योग्य ते अचूक माहिती देऊन हे सगळे जे 16 मे नंतर प्रगणना होणार आहे म्हणजे आपले परत कुटुंबातली व्यक्ती, जमिनी याची सगळी इत्थंभूत माहिती आपल्याला नंतर द्यावी लागणार आहे। त्यातही आपण सर्वांनी सहकार्य करावं आणि हा देशातला चाललेला उपक्रम हा पूर्णपणे आपण सर्वांनी सहकार्य केलं तर लवकरात लवकर पूर्ण होईल एवढी मी विनंती आपल्या तालुक्यातील माझ्या जनतेला करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।